नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी आपला विषय आहे गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ ह्या प्रकरणातील सराव संच 3.3 चाच आपण अभ्यास करणार आहोत। ह्या अगोदर आपण कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म, लघु कंस, विशाल कंस, कंसांची एकरूपता हे घटक अभ्यासलेले आहेत। त्याच घटकांचा वापर करून आज आपण सराव संच 3.3 मधील उदाहरणं अभ्यासणार आहोत। आपण पहिलं उदाहरण घेऊया। आकृतीमध्ये केंद्र C असलेल्या वर्तुळावर G, D, E आणि F हे बिंदू आहेत। कोन ECF चे माप 70 अंश आणि कंस DGF चे माप 200 अंश असेल तर कंस DE आणि कंस DEF यांची मापे ठरवा। आकृती आपल्याला ह्या प्रकारे दिलेली आहे। वर्तुळाचा C हा झाला केंद्रबिंदू। ह्या वर्तुळावर G, D, E, F हे 4 बिंदू दिलेले आहेत। कोन ECF ह्या कोनाचं माप 70 अंश। आता हा कोन झाला केंद्रीय कोन, कारण बिंदू C हा वर्तुळ केंद्रावर आहे। कंस DGF चं माप दिलेलं आहे 200 अंश। तर कंस DE हा एक कंस आणि DEF हा दुसरा कंस, ह्याचं माप आपल्याला विचारलेलं आहे। उदाहरण सोडवताना सोबत तुमच्या पुस्तक ठेवलं तर आकृती तुमच्या समोर राहील। वही, पेन सोबत असेल आणि एक एक पायरी जर लिहून घेतली तर समजण्यास सोपं जातं। आता आकृती आपल्याला दिली आहे त्याचप्रमाणे समोर दिसते। आपण एकदा पुन्हा बघूया उदाहरण सोडवताना। केंद्र C असलेल्या वर्तुळावर G, D, E आणि F हे बिंदू आहेत। वर्तुळाचा हा झाला केंद्रबिंदू। वर्तुळावर D, G, E, F हे 4 बिंदू आपल्याला वर्तुळावर दिसत आहेत। केंद्रीय कोनाचे माप। आता केंद्रीय कोनाचे माप म्हणजेच आपल्याला कोन ECF चं माप दिलेलं आहे 70 अंश। साहजिकच त्याच्या सोबत जो लघु कंस आहे त्याचं माप सुद्धा होईल 70 अंश। म्हणून या ठिकाणी कोन ECF बरोबर माप कंस EF। बघा, केंद्रीय कोनानुसार ECF ह्या कोनाचं माप आणि त्याच्या समोर जो कंस आहे EF त्याचं माप सारखंच असतं। म्हणून 70 अंश बरोबर माप कंस EF। म्हणून माप कंस EF बरोबर 70 अंश। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला माप कंस EF चं माप 70 अंश झालं। कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म।
बघा माप कंस DFE. आता माप कंस आकृतीमध्ये बघा DFE दिसतोय. माप कंस DFE अशा प्रकारे वर्तुळाकार मार्गाने जा. बरोबर माप कंस DGF हा कंस अधिक माप कंस FE म्हणजेच माप कंस EF यांच्या किमती आपण लिहूया. माप कंस DFE बरोबर माप कंस DGF चं माप दिलेलं आहे आपल्याला 200 अंश आणि आत्ताच आपण काढलं की माप कंस EF चं माप 70 अंश. दोघांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येईल 270 अंश. म्हणून माप कंस DFE बरोबर 270 अंश. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला माप कंस DFE चं माप आपल्याला 270 अंश सांगता येतं. कंसांच्या मापांची व्याख्या किंवा कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म हा वापरला तरी चालेल. माप कंस DE. आता आकृतीमध्ये बघा माप कंस DE हा कंस बरोबर 360 वजा माप कंस DFE. आताच आपण माप कंस DFE चं माप काढलेलं आहे म्हणून ह्याच विधानात किंमत टाकूया. माप कंस DE बरोबर 360 अंश वजा 270 अंश. दोघांची जर वजाबाकी केली साधी सोपी वजाबाकी आहे. माप कंस DE बरोबर 90 अंश. म्हणजे अशा प्रकारे माप कंस DE चं माप आपल्याला 90 अंश सांगता येतं. आता आपलं राहिलं माप कंस DEF चं माप काढायचं आहे. म्हणून कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म माप कंस DEF बरोबर माप कंस DE अधिक माप कंस EF. माप कंस DEF बरोबर माप कंस DE चं माप 90 अंश अधिक माप कंस EF चं माप 70 अंश आणि दोघांची बेरीज केली तर ती बेरीज येईल 160 अंश. म्हणून माप कंस DEF बरोबर 160 अंश. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. फक्त थोडंसं काळजीपूर्वक आकृती बघा. आकृतीनुसार एक एक वाक्य बघत चला. सहज आपल्या लक्षात येतं की कशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर सोडवलेलं आहे. शेवटी उत्तर लिहूया. माप कंस DE बरोबर 90 अंश आणि माप कंस DEF बरोबर 160 अंश. कारण ह्या दोघांच्याच किमती आपल्याला विचारलेल्या आहेत. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न. आकृतीमध्ये कोन QRS समभुज आहे. बघा आकृतीमध्ये त्रिकोण QRS हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे. तर दाखवा की आपल्याला पहिलं विधान विचारलं आहे की कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR आणि दुसरं विचारलेलं आहे कंस QRS चे माप 240 अंश आहे. आता उदाहरण सोडवताना त्रिकोण QRS या समभुज त्रिकोणात त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण साहजिकच आहे. समभुज त्रिकोणाचे सर्व गुणधर्म त्या ठिकाणी लागू पडतात. म्हणजेच प्रत्येक कोन हा 60 अंश मापाचा आहे.
त्याचप्रमाणे त्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी समान आहे, म्हणून समभुज त्रिकोणाच्या बाजू एकरूप असतात. समान लांबीच्याच ह्याचाच अर्थ एकरूप असतात, म्हणून रेख आर एस एकरूप रेख क्यू एस एकरूप रेख क्यू आर. बघा या ठिकाणी आकृतीमध्ये रेख आर एस एकरूप रेख क्यू एस एकरूप रेख क्यू आर. एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. हे प्रमेय जे आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. म्हणून कंस आर एस एकरूप कंस क्यू एस एकरूप कंस क्यू आर. आता विधान लिहिताना फक्त आपण रेख च्या ऐवजी कंस हा शब्द वापरलेला आहे, परंतु ह्या ठिकाणी रेख आर एस हा रेख आर एस हा झाला आणि कंस आर एस हा वर्तुळाचा भाग, हे लक्षात घ्या. रेख क्यू एस एकरूप कंस क्यू एस, कंस घेताना आपण वर्तुळाचा भाग घेतोय, म्हणून रेख क्यू आर त्याची संगत कंस क्यू आर, म्हणून कंस आर एस एकरूप कंस क्यू एस एकरूप कंस क्यू आर. अशा प्रकारे आपलं जे पहिलं साध्य दाखवायचं होतं ते साध्य ह्या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. आपल्याला ह्याचा दुसरा भाग घ्यायचा आहे की कंस क्यू आर एस चे माप किती, म्हणजे 240 अंश आहे. कंस क्यू आर एस चं माप आपल्याला 240 अंश आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. सिद्ध करताना तिन्ही कंस एकरूप आहेत हे आत्ताच आपण सिद्ध केलं. त्यानुसार माप कंस आर एस बरोबर माप कंस क्यू एस बरोबर माप कंस क्यू आर. थोडासा आपण बदल करतो ह्या ठिकाणी की एकरूपच्या चिन्हाच्या ऐवजी आपण बरोबरचं चिन्ह लिहितोय, सोबत ह्या ठिकाणी कंसच्या ऐवजी माप कंस अशा प्रकारे विधान लिहितोय. हा जो फरक आहे हा फरक लक्षात घ्या. म्हणून माप कंस आर एस बरोबर माप कंस क्यू एस बरोबर माप कंस क्यू आर बरोबर एक्स मानू. हे विधान आपण एक्स मानूया, म्हणजे प्रत्येक कंसाचं माप झालं एक्स. पूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360 अंश असते. आपल्याला माहिती आहे की पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असते, म्हणून माप कंस आर एस अधिक माप कंस क्यू एस अधिक माप कंस क्यू आर बरोबर 360 अंश. आकृतीमध्ये बघा, माप कंस आर एस अधिक माप कंस क्यू एस अधिक माप कंस क्यू आर हे झालं पूर्ण वर्तुळ, म्हणून बरोबर 360 अंश. आता आपण प्रत्येक कंसाचं माप एक्स अंश मानलेलं आहे, म्हणून एक्स अधिक एक्स बरोबर 360 अंश. तर प्रत्येकाचं माप आपण एक्स अंश हे विधान ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि प्रत्येकाचं माप आपण ह्या ठिकाणी एक्स अंश एक्स अशा प्रकारे लिहिलं बरोबर 360 अंश. आता 1x अधिक 1x अधिक 1x बरोबर 3x बरोबर 360 अंश. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. हे 3 हे गुणाकाराच्या स्वरूपात आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना ते भागाकाराच्या रूपात जातील, म्हणून x बरोबर 360 अंश छेद 3. हे जे 3 होते गुणाकाराच्या रूपात ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना छेदस्थानी गेले. आता 3 ने जर ह्या 360 ला
भागले तर भागाकार येतो 120 अंश. म्हणून x बरोबर 120 अंश ही किंमत झाली प्रत्येक कंसाची. आता माप कंस QRS आपल्याला ज्याची किंमत विचारलेली आहे, माप कंस QRS जे बिंदू विचारलेले असेल तिथूनच सुरुवात करायची आहे. QRS बरोबर माप कंस QR अधिक माप कंस RS ह्या दोघांची बेरीज. ह्या दोघांचं माप प्रत्येकी 120 अंश आहे, म्हणजेच x आणि x. म्हणून माप कंस QRS बरोबर x अधिक x. म्हणून माप कंस QRS बरोबर 120 अंश अधिक 120 अंश आणि ह्या दोघांची बेरीज आहे 240 अंश. म्हणून माप कंस QRS बरोबर 240 अंश. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा लिहिता येतं. प्रश्न अतिशय सोपा असा आहे. मागचा जो प्रश्न बघितला पहिला तोही सोपा होता, हाही सोपा आहे. फक्त थोडंसं सराव करा आणि त्या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे आणि आपण काय करतो आहे ते आकृतीच्या साहाय्याने जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला ते प्रश्न सहज सोडवता येतात. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न. ही आकृती आपल्याला दिलेली आहे. आकृतीमध्ये जीवा AB एकरूप जीवा CD. बघा आकृतीमध्ये जीवा AB एकरूप जीवा CD ह्या एकरूप दिलेल्या आहेत. तर सिद्ध करा कंस AC एकरूप कंस BD. आपल्याला दिलं आहे काय, जीवा AB एकरूप जीवा CD. तर सिद्ध करायला सांगितलेलं आहे कंस AC एकरूप कंस BD. उदाहरण सोडवताना जे प्रश्नात दिलेलं आहे त्याचाच अगोदर आपण विचार करूया. जीवा AB एकरूप जीवा CD. प्रश्नाच्या उत्तरामध्ये तेच गुणधर्म आपण वापरतोय, ह्याचा थोडंसं लक्षात घ्या. जर जीवा एकरूप आहेत म्हणजेच एका वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. हेच वाक्य आपण दुसरं जे उदाहरण सोडवलं त्यामध्ये वापरलं होतं. म्हणजे आता आपल्याला सांगता यायला पाहिजे जीवा म्हणजेच रेख शब्दाच्या ऐवजी आपण कंस AB एकरूप कंस CD लिहू शकतो. म्हणजेच कंस AB एकरूप कंस CD. फक्त आपण एकरूपच्या चिन्हाच्या ऐवजी बरोबरचं चिन्ह घेऊया आणि ह्या ठिकाणी येईल माप कंस AB बरोबर माप कंस CD. विधानात बघा एकरूपचं चिन्ह जे आहे त्याऐवजी लिहिलं आपण बरोबरचं चिन्ह. त्यासोबत ह्या ठिकाणी बदल करतोय, फक्त कंस हा शब्द होता त्याऐवजी माप कंस. हे झालं आपलं विधान क्रमांक 1. म्हणजे या ठिकाणी माप कंस AB आणि माप कंस CD हे माप कंस समान मापाचे झाले. आता माप कंस AB बरोबर माप कंस AC अधिक माप कंस CB. आकृतीमध्ये बघा माप कंस AB हा पूर्ण भाग. मग ह्या ठिकाणी माप कंस AB बरोबर माप कंस AC अधिक माप कंस CB. हे झाले विधान क्रमांक 2. पहिल्या विधानात आपण माप कंस AB बरोबर माप कंस CD लिहिलं होतं. हे झालं विधान क्रमांक 1. त्यानुसार ह्या ठिकाणी आपण माप कंस AB घेतलं. आता घेऊया माप कंस CD. माप कंस CD बरोबर माप कंस CB अधिक माप कंस BD. हे झाले विधान क्रमांक 3.
त्या अगोदर आकृतीकडे बघा, माप कंस सी डी. आता ह्या ठिकाणी माप कंस सी डी लिहिताना एखादा विद्यार्थी विचार करेल की ह्या प्रकारे सी डी घेतला तर तरी चालेल. मग ह्या ठिकाणी हा जो आपण माप कंस ए बी घेतला आहे तो सुद्धा आपल्याला ह्या प्रकारे घ्यावा लागेल. परंतु शक्यतो अशा प्रकारे माप कंस लिहिताना ते लघु कंस असतील ह्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणजेच माप कंस सी डी हा भाग बरोबर माप कंस सी बी अधिक माप कंस बी डी. हे झाले विधान क्रमांक 3. आता विधान क्रमांक 1, 2 आणि 3 ह्या आपण तिन्ही विधानांचा एकत्रित विचार करूया. बघा, माप कंस ए बी पहिलं विधान आणि दुसरे विधान माप कंस ए बी. पहिल्या विधानात माप कंस सी डी आणि तिसऱ्या विधानात माप कंस सी डी. म्हणजे जर विधान क्रमांक 1 मध्ये माप कंस ए बी आणि माप कंस सी डी हे जर समान मापाचे आहेत तर विधान क्रमांक 2 आणि 3 मध्ये त्यांची जी डावी बाजू आहे ती समान मापांची झाली. जर डावी बाजू समान मापांची असेल तर त्यांची उजवी बाजू जी आहे ही सुद्धा समान मापांची होईल. म्हणून विधान क्रमांक 1, 2 व 3 वरून माप कंस ए सी अधिक माप कंस सी बी, माप कंस ए सी अधिक माप कंस सी बी हे झाले विधान क्रमांक 2 ची उजवी बाजू. त्याचप्रमाणे बरोबर माप कंस सी बी अधिक माप कंस बी डी ही विधान क्रमांक 3 ची उजवी बाजू. आता हे विधान लिहिल्यानंतर ह्या विधानात हे झालं आपलं बरोबरचं चिन्ह. ह्या बरोबर चिन्हाच्या डावीकडे अधिक माप कंस सी बी म्हणजे धन माप कंस सी बी आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडे माप कंस सी बी दोन्ही धन आहेत. दोघे जर वजाबाकी केली तर आपल्याकडे राहील माप कंस ए सी बरोबर माप कंस बी डी. विधान एकदा पुन्हा व्यवस्थित बघा की आपल्या लक्षात येतं. आता जर दोघांची मापं जर समान आहेत तर ते कंस झाले एकरूप, म्हणून कंस ए सी एकरूप कंस बी डी. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला तिन्ही प्रश्न ह्या ठिकाणी आपण सराव संच 3.3 मधले घेतलेले आहेत. अतिशय सोपे असे आहेत. फक्त थोडंसं तुम्ही सराव करा, लिहून बघा. लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरोखरच तिन्ही प्रश्न अतिशय सोपे आहेत. सहज आपल्याला ते सोडवता येतात. सोडवा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा.